नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आहे ती म्हणजे की शेतकऱ्याला मुलगी झाली, 10 रोपे मोफत मिळाली का? नेमका हा काय प्रकार आहे आपण आता या बातमीच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आलेल्या शेतकरी दाम्पत्याला 10 रोपे विनामूल्य देण्याची योजना 2018 साली सुरू करण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रोपांची मागणीच आलेली नाही. पर्यावरणाचा समतोल राहावा व अंगणात झाडांची सावली असावी, आरोग्यदायक वातावरण निर्मिती व्हावी, हाच उद्देश ठेवून शेतकऱ्याला मुलगी झाली तर 10 रोपे मोफत देऊन वृक्ष लागवडीचा जनतेला छंद जोपासता यावा. परंतु ग्रामपंचायतीनेही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. काय आहे कन्या वनसमृद्धी योजना? थोडक्यात जाणून घेऊया. ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये 5 रोपे सागाची, सागवान, जड्या, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभूळ आणि 1 चिंच अशी रोपे असतात. या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार वापरण्यास मुभा आहे. आकडेवारी काय आहे? गेल्या 3 वर्षात बहुतांश ग्रामपंचायतीने देखील त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. कुटुंबात मुलीच्या शिक्षणालाही वृक्ष मदतच करणार असून पाल्यांचा बऱ्याच मोठ्या खर्चात 10 झाडं मदतच करणार आहे. परंतु खेड्यातून याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक वनीकरणाने यासाठी जनजागृती करावी हीच अपेक्षाही वाढलेली आहे. आकडेवारी कमीच असून दुर्लक्ष झालेले आहे. योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? तर ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुली जन्माला येतात व त्यानंतरच अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते. योजनेचा उद्देश काय आहे? नंबर 1, ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला 10 रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे. नंबर 2, वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे. नंबर 3, मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे. नंबर 4, मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे. ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. या योजनेतून वृक्ष लागवडीचा उद्देश आणि लहानपणापासूनच वृक्षांशी नातं निर्माण होते. त्याचा फायदा सर्व कुटुंबांनाच होणार आहे. एक मुलगा किंवा एक मुलगी अथवा 2 मुली ज्या कुटुंबात असतील त्या लाभार्थी शेतकऱ्यांना 1 जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप ग्रामपंचायतीमार्फत करावयाचे आहे. कीर्ती जमदाडे कोकाटे, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, छत्रपती संभाजीनगर. तर ही होती आताची लेटेस्ट बातमी. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.